येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। या आहेत महिला पोलीस कॉन्स्टेबल मनीषा सोनवणे। आपण बघतोय या व्हिज्युअल्स मध्ये मनीषा सोनवणे यांनी एका महिलेला आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि त्या महिलेला खांद्यावर उचलून घेत त्यांनी पोलीस व्हॅन कडे घेऊन जाताना आपण बघतोय। नेमका काय प्रकार घडलाय ते पाहूया आणि मनीषा सोनवणे यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे। त्यांच्या या कुठल्या कार्याबद्दल त्यांना शाबासकीची थाप मिळाली हे जाणून घेऊया आजच्या या बातमीतून। आज नाशिकमध्ये आदिवासी बांधवांचा पैसा अंतर्गत भरती यासाठी जो मोर्चा सुरू आहे, जे आंदोलन सुरू आहे, त्याबाबतचा आज मोर्चा काढण्यात आला। 28 तारखेला आदिवासी भवन या ठिकाणी हा मोर्चा आलाय। मात्र पंचवटीतील तपोवन या परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली। तो निमाणी दिंडोरी नाका CBS मार्गे आदिवासी भवन कडे पोहोचला। या मोर्चात आज हजारो आदिवासी बांधव आणि महिला सहभागी झाले। मोर्चा दरम्यान एका मोर्चेकरी महिलेची अचानक तब्येत खालावली आणि तिला मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पोलीस कॉन्स्टेबल मनीषा सोनवणे यांनी आपल्या खांद्यावर उचलून घेतलं आणि पोलीस व्हॅनद्वारे रुग्णालयात दाखल केलं। पोलीस कॉन्स्टेबल मनीषा सोनवणे यांचं या कार्याबद्दल सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे। वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील या महिला कॉन्स्टेबलचं कौतुक केलं। महिला कॉन्स्टेबल मनीषा सोनवणे यांच्या कार्याला 9 न्यूज महाराष्ट्राचा सलाम। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।